नमस्कार मित्रांनो. आज आपला अष्टविनायक यात्रेचा तिसरा दिवस आणि आज मी आलोय स्वारगेट पासून थेऊरचा चिंतामणी जो गणपती आहे तो बघायला. अ, आपल्याला जे आपण ठरवलं होतं शास्त्रोक्त पद्धतीने करायचं, पण त्यामुळे थोडासा बदल करावा लागेल. आणि ते गणपतीचं जे सिक्वेन्स आहे ती पुणे ईस्टवरून पुणे परत वेस्ट यायचं, परत पुणे ईस्ट, परत पुणे ईस्ट, असं थोडाफार हे होतं. आणि कालच मी रायगडला जाऊन आलो, तेव्हा थोडा खूप वेळ गेला तिकडे, 2 गणपती व्हायला. आज पण सकाळीच लवकर सुरू केलं फिरायला. बघतो 2-3 गणपती तरी आजच्या दिवसात झाले पाहिजे. त्या सिक्वेन्सने जर करायला गेलं तर जवळजवळ 4 ते 5 दिवस जातील. जर सिक्वेन्स आपण फॉलो केली जवळजवळ 4 ते 5 दिवस येते. मग बोललो आपण नॉर्मल करूया आणि परत मोरगावला लास्टचं दर्शन घेऊया गणपती. तर आपण आलो आहे इथे थेऊरला, इकडून रांजणगाव जायचं आहे. बसनेच प्रवास करतो त्यामुळे थोडं हेक्टिक होतं आहे. बघू कसं काय ते सांगतो तुम्हाला. थेऊरपासून महागणपती यायला आपल्याला काही डायरेक्ट बस नाही. तर मी थेऊरपासून हुलीकंड म्हणून आहे, हुलीकंड काहीतरी तिथपर्यंत आलो आणि तिथून नंतर बस करून महागणपती. बस न्यायचा थोडासा प्रॉब्लेम आहे, काही ठिकाणी तर बसच नाही आहे. आता महागणपती ते आपल्याला पुढे जायचं आहे ओसरला, तिकडे त्या रोडला बस नाही आहे, तर लिफ्ट मागून जायचं. माझा अर्धा ट्रॅव्हल तर लिफ्ट मागूनच मी करतो. इथे बस पॉसिबलच नाही आणि किंवा वेळ होतो, खूप लेट होता तो बसने ट्रॅव्हल करायला. आता आपण जाऊया महागणपतीचं दर्शन घेऊया, त्यानंतर ओझरसाठी निघूया.
तर आपण महागणपतीचं दर्शन घेतलं आणि तिथून ओझरसाठी निघालो. पण काय बस नाही आहे, त्याच्यामुळे मल्टन म्हणून एक सर्कल होता तिथपर्यंत आलं आहे लिफ्ट मागत. आणि मल्टनपासून हायवे आहे, ओझर इथून 54 किलोमीटर आहे. परत लिफ्ट मागून जायला लागेल कारण की बस नाही आहे. आता दोन तीन लिफ्ट मागत आपण पुढे पुढे हळूहळू ओझरपर्यंत पोहोचूया. त्याच्या मंदिरात मल्टनला होतं. मल्टनवरून परत पारगावसाठी दुसरी गाडी टेम्पो आपल्या गेल्या पुढे जातो कारण की बसनं त्या सांगितलं मुंबईमधून बदलत जायला लागेल. तर हा आपला एमपीचा भाव भेटला. तिच्या टेम्पोने आता पारगावपर्यंत जाऊया आणि तिथून पुढे ओझरसाठी. आता जवळजवळ 4 ते 5 लिफ्ट घेऊन महागणपती होता रांजणगाव, तिथून 4 ते 5 लिफ्ट घेऊन नारायणगाव एस टी स्टँडच्या इथे आलो. तिथून ओझरसाठी बस किंवा टमटम असते ती बघूया. इथून लेण्याद्री किती वेळ होतं आहे माहिती नाही. आज मला वाटतं संध्याकाळी इकडे बघू बसले. आता सध्या मी नारायणगाव एस टी स्टँडवर आलो. तिकडून ओझरसाठी बस बघूया. आता फायनली 4-5 बस आणि टेम्पो लिफ्ट घेत घेत ओझरला पोचलो आहे. आता जे पोचलो ओझरच्या त्या फाट्यावर आहे तिथून आता मंदिरं पण चालत जात आहे. अजून किती वेळ लागेल काय माहिती. 3:30 वाजले. तिथून अजून लेण्याद्री जायचं आहे. बघू आपण. हा आपला 7वा गणपती आहे ओझरचा आणि इथून लेण्याद्री 8वा. मग परत मोरगाव ही प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी. बघू वेळ भेटला तर आजच, पण वाटत तर नाही आहे. ट्राय करतो, नाही तर उद्याचा दिवस परत एक्सटेंड करायला लागणार आहे. ते बस नाही त्याच्यामुळे खूप धावचाक एकदम दमचाक होते एकदम. त्याला लिफ्ट मागत पटपट पुढे यायला लागतं. एक चांगलं आहे की पूर्ण गणपती मंदिरात गर्दी खूप कमी होती. म्हणजे 10-15 मिनटं दर्शन व्हायचं. फक्त येण्या जाण्याचा टाईम द्यायचा. बघू आता दर्शन घेऊया आणि लेण्याद्री जाऊया. आता ओझरच्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता 4 वाजले आणि वातावरण बघा चेंज झालं आहे. कालच्या हरकत पाऊस यायची शक्यता आहे. समजत नाही इथून लेण्याद्रीला जाऊ की इथे थांबू. आणि तिथे पण इथेच जाईल वर चढून जाऊन परत खाली यायला. होय कसा इथे जागा मस्त आहे. इथे एक बाजूला तलाव आहे. इकडे संध्याकाळ चालवायला अशी मस्त जागा आहे. विचार करतो इकडे थांबायचा. बघूया. लेण्याद्रीला चाललं होतं तर तिकडे 2 जाताना बाबा भेटले. ते सुद्धा आता लेण्याद्रीला चालले. बोलता बोलता इंटरेस्टिंग गोष्टी काढायला आहे. 4 स्टेट फिरलं आहे दोघंच. म्हणजे कुठे शिर्डीला कुठेतरी ते सांगितलं होतं. शिर्डीला त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते एकत्र फिरत आहेत. आणि खूप सारे फिरलेले आहेत. गगनगिरी महाराज गोपोली भरपूर फिरलं आहे. त्यांनी जे सांगते राहतात म्हणजे त्यांचं रेकॉर्ड केलं. तर म्हणजे खरे ट्रॅव्हलर मला भेटले. पण आता जातो आपण पुढे बघूया. लेण्याद्री तिकडे चाललो आहे त्यांच्याबरोबर जाऊ की
पहिलं शिर्डीला आलो म्हणा. पहिल्या प्रथम शिर्डीला आले. आम्ही दोघं एसटीने उतरले, मी उतरले, काय ओळख नाही. आम्ही एखाद्या मंदिरात गेलो, झाल्या चला म्हणलं तीर्थाला जाऊ शकतो म्हणलं आपण. झालं, जेवण केलं आम्ही शिर्डीमध्ये. तिथनं बस स्टॉपला आलो एसटीला. हे म्हणले धुळ्यावरून पण भुसावळवरून शेगाव, खामगाव, मुक्ताबाई नगर एवढं लांब गेलं फिरलो. जळगाव, बुलढाणा. आम्ही हे बघा पहिल्या सुरुवातीला शिर्डीला गेलो, शिर्डीवरून शेगावला गेलो, शेगाववरून आम्ही बऱ्हाणपूरला गेलो, बडा बालाजीवरून मुक्ताबाई नगरला गेलो, मुक्ताबाई नगरवरून पुन्हा आम्ही परत शिर्डीला याला आलो. ते गेले बारामतीला, मी गेलो माझ्या जुन्नरला. हा, आणि आता परत गेलो तेव्हा बघा, आता गेलो तेव्हा पहिलं गोंदवले महाराज केलं नाही. हा, गोंदवल्यावरून नाही आताच नाही, त्याच्या मागचं पहिलं आम्ही गोंदवले केला, पंढरपूर केलं, परत कोल्हापूरला गेलो, कोल्हापूरवरून बाळूमामा केला, बाळूमामा करून ज्योतिबा केला, ज्योतिबा करून महालक्ष्मी केली, परत घरी आलो. बसनी, सगळं बसनी, आम्हाला फ्री तिकीट आहे. हे आज आत्ता आपला मुक्काम उजरमध्येच आहे. मी उजरमध्ये थांबलो आहे. जे भक्तनिवास असतात तिकडे लेण्याद्रीमध्ये अर्ध्या वाटावर गेलेलो, पण तिकडून रिटर्न आलो. आतमध्ये काय ते 6 वाजता वर डोंगर देऊळ बंद होतं, म्हणून मला रिटर्न यावं. उजरमध्ये थांबलो. लेण्याद्रीमध्ये काही जास्त ऑप्शन नाही बोलतात पाहायसाठी. आणि आता लेण्याद्रीच्या इथे बाजूला एक लेक आहे, तिकडून मस्त असा सूर्यास्ताचा आनंद घेतो आहे. गेले 3 दिवस खूप धावपळ होती, आता थोडा वेळ इथे बसून सूर्यास्ताचा आनंद घेऊया आपण.